अंबरनाथ पश्चिम केबी रोड पर हुए दर्दनाक हादसे में 2 की मौत के बाद जागा प्रशासन। शनिवार रात 2 युवक 25 वर्षीय पवन आमकरे और 17 वर्षीय प्रणय गोरिवले एक वीरा दर्शन के लिए जा रहे हैं। तभी रास्ते पर बने स्पीड ब्रेकर पर उनकी गाड़ी का नियंत्रण खोने से बहुत ही दर्दनाक हादसा हुआ, जिसमें उन दोनों को ही काफी गंभीर चोटें आईं और उन्हें अस्पताल ले जाने के लिए एम्बुलेंस के आने में भी काफी देर होने से उन दोनों ने रास्ते में ही दम तोड़ दिया। डॉक्टरों के अनुसार उन्हें आधा घंटा पहले लाने पर उनकी जान बचाई जा सकती थी। आपको बता दें, ये स्पीड ब्रेकर कुछ ही दिनों पहले बनाया गया था और उस पर सफेद पट्टा भी नहीं दिया गया था और रास्ते पर कुछ पोल की लाइटें भी बंद होने से रास्ते पर बना ब्रेकर साफ नजर नहीं आ रहा, जिसके कारण ये हादसा हुआ और 2 युवाओं को अपनी जान गंवानी पड़ी, जिससे उन दोनों परिवारों पर दुखों का पहाड़ टूट पड़ा। अमरनाथ पश्चिम पुलिस के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री शब्बीर सैयद से दोनों ही परिवारों ने अपने जवान बच्चों के खोने से इस हादसे की जांच और दोषी पर कार्रवाई की मांग की। आपको बता दें, 2 युवकों की जान जाने के बाद प्रशासन की आंख खुली है और अब उस स्पीड ब्रेकर पर सफेद पट्टा मारने का काम शुरू हुआ है। पीएसआई उपेक्षा जाधव इस मामले की जांच कर रही है। माझा नात होता, अपघातामध्येच गेलाय। मला तो फक्त न्याय पाहिजे। किती वर्षाचा होता? आता 17 18 लागला होता। घरी काही सांगितलं होतं कुठं चालणार आहे, काय जाणार आहे? हे जाणार बोला, हे खेळला जाणार बोला। कोण कोण चालले होते काय? तर त्याचे मित्र लोक चालले होते। घरून आला तर जेवला, त्याचा मामा बोलला की तो आता झोप। नाही मामा, मी एकविरीला चाललोय। आणि घरातून निघून गेला आणि अर्ध्या तासाने असा फोन आला की असं असं प्रणयचा झाला, म्हणून आम्हाला कारवाई झाली, मला न्याय पाहिजे। गिरीला जातो, मी म्हणले जाऊ नको, तर नाही आई मित्र चालले, मी जातो त्यांच्यासोबत, माझे कपडे घेऊन ये। आता त्याला 17 ना वहिनी, 17 18 लागलो। कुठं कामाला जात होता? नाही, घरातच शाळा शिकायचा 10वीला। आम्हाला फक्त न्याय पाहिजे। दिलं आम्हाला की या गुन्ह्यामध्ये जे कोणी आरोपी असतील, तर MMRD असो, नाही तर कॉन्ट्रॅक्टर असो, नाही तर कोणी दुसरं असो, त्यांच्यावरती रीतसर गुन्हा दाखल होईल, हे सगळं आश्वासन पोलिसांनी दिलंय आम्हाला। तुमची मागणी काय असणार आहे? आमची मागणी फक्त एवढीच आहे की आम्हाला जो योग्य तो न्याय मिळाला पाहिजे। ज्या कॉन्ट्रॅक्टरने तिथं इलिगल स्पीड ब्रेकर बांधलेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। जे काय त्यामध्ये म्हणजे ज्या स्पीड ब्रेकर बांधायला जे कोणी कारणीभूत आहेत त्या लोकांवरती पण कारवाई झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। FIR मध्ये कुठेतरी त्या MMRD किंवा PWDचा उल्लेख नाहीये, तुमच्याच मुलावर एखादा आरोपी केला, याबद्दल आपलं काय मत आहे? तेच आम्ही मॅडमला जाब विचारला असता, मॅडम आम्हाला काय बोलले की त्याच्यावरती आम्ही रीतसर कारवाई करू। ज्यावेळी इन्क्वायरी होणार त्या इन्क्वायरीमध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांच्या सगळ्यांवरती कारवाई होईल, असं आश्वासन त्यांनी सांगितलंय। बोलला होता की बाबा मी चाललोय मित्रांबरोबर इकडे, एकविराला दर्शनाला चाललंय, राहिला जेवला गेला। तर म्हटलं आता ठीक आहे, जाते, म्हटलं जाऊन या तुम्ही। रात्री आम्हाला 1 वाजता माहिती मिळाली की असं असं घटना घडली आहे। तर मग तिथं आमची सगळे शेजारी सगळे जमले, त्यातले एक मुलगा आम्हाला न्यायला आला। त्यावेळेस बघते तर हे अशी घटना आम्हाला माहिती पडली। तेव्हा काय कारण सांगितलं, कशामुळे अपघात झाला ते सांगितलं? कारण ते गेल्यानंतरच माहिती पडलं, ते ब्रेकर स्पीड ब्रेकर काय तिथे लावलं होतं नवीन, का 2-3 दिवस नवीन लावलं होतं, त्याच्यामुळे झालं म्हणतात। आता गाडी काय ते किती आणि चालवत होते काय ते आपण तर नव्हतोच तिथे। स्पीड ब्रेकर जे बसवले याच्यावर कारवाई झाली पाहिजे। हा, त्याच्यावरती गव्हर्नमेंट कारवाई झालीच पाहिजे त्याच्यावरती काही। कारण आज माझा मूल गेला, उद्या कोणाचे गेला तर कसं होणार त्याचे? आणि न्याय पाहिजे आम्हाला। किती मुलं आहेत तुम्हाला? मला टोटल 2 मुलगे आणि 1 क्लास नंबर मुलगी आहे, ती पण 10वीला याच्यावरच होती, आणि मोठा एक मुलगा आहे। त्याच्या पलीकडे मी काय करणार, गरीब माणसं आहेत। तुम्ही काय करता, काम काय करता? मी हे आपलं बिगारी काम करून पोट भरतो। कोण कोण असतं तुमच्याकडे? घरी आम्हाची हीच फॅमिली,
माझी मिसेस 2-3 मुलं आणि मी. काय मागणी असणार त्याच्या? आणि काय ही कारवाई गव्हर्नमेंटने काय ते केलंच पाहिजे, याच्यात सुशेषण काढलंच पाहिजे आम्हाला. आपण कुठे कोणाकडे जाणार, कुठे न्याय मागणार सांगा बघू ते आता. आणि एकदा आपण अनपढ माणूस, आपल्याला बोलता येत नाही काय नाही असं पण आहे. लहानाचं मोठं केलं आम्ही लेकरू कसं तरी, काय पुढे म्हणणार आता आम्ही.